पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अवघ्या काही तासांमध्येच थंडावणार आहेत. अवघा एक दिवस या प्रचाराच्या तोफा थंडावण्यासाठी बाकी असल्याचं सगळं समजतंय. मात्र आता प्रचाराला जोर धरल्याचं चित्र सुद्धा अनेक प्रभागांमध्ये दिसतंय. मी सध्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये उभा आहे आणि या प्रभागाच्या वैशिष्ट्यामध्ये या प्रभागामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. काटेकी टक्कर म्हणजे काय, तर काटे विरुद्ध काटे अशीच टक्कर या प्रभागामध्ये आहे. आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत उमेश काटे, त्यांच्या समोर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आहेत. शहराध्यक्षांसोबत तुमची थेट लढत होते, त्यांचं तुम्हाला आव्हान वाटतंय का? मला अजिबात आव्हान वाटत नाही, कारण ते खरंच फक्त शहराध्यक्ष आहेत हाच त्यांचा मुख्य प्रॉब्लेम आहे. शहराध्यक्ष आपल्या प्रभागात कुठेही तुम्हाला गेले 9 वर्ष दिसले नाहीत, नागरिकांना भेटले नाहीत, त्यांच्या समस्यांवरती काम केलं नाहीये. आणि हे मी गेले 9 वर्ष झालं पाहतच आहे. पण आज नागरिक या गोष्टी बोलतायत की शहराध्यक्ष म्हणून त्यांचा कुठेही वावर दिसत नाही. आणि आम्ही सतत आमचे नेते मार्गदर्शक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 7 वर्ष सलग आम्ही नागरिक समस्यांवरती, इथल्या सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा धोरणावरती काम करत येतो. अशी कुठेतरी चर्चा आहे की उमेश काटे नवखे उमेदवार आहे. शहराध्यक्ष जे आहेत शत्रुघ्न काटे, त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. तरुणाई तुमच्यासोबत मोठ्या प्रमाणावरती दिसते. तरुणाईचाही तुम्हाला वाढता पाठिंबा आहे. काय वाटतं आव्हान त्यांच्या पुढे? मला अजिबात वाटत नाही. तुम्ही आता जसं नमूद केलं की माझ्या पाठीशी ही तरुणाई आहे. ही तरुणाई का आहे? कारण गेल्या काही वर्षामध्ये शहराध्यक्षांकडनं अजिबात कसल्याही प्रकारे युवकांसाठी कसलेही काम आतापर्यंत त्यांना उभं करता आलं नाहीये. आणि ही तरुणाई त्याचमुळे माझ्या पाठीशी खंबीरपणे एका ताकदीने उभी राहिली आहे. आणि मला सांगायला विश्वास वाटतो की या युवकांसोबत त्यांच्या सर्व घरातील, कुटुंबातील व्यक्तीही माझ्यासोबत उभे राहतील, या प्रभागातील नागरिक माझ्यासोबत उभे राहतील. आणि येणारी निवडणूक ही 16 तारखेला निकाल पलटवणारी असणार आहे याची मला खात्री आहे. 16 तारखेची वाट आपण तर सर्वच पाहतो, परंतु ठोस कुठल्या प्रचारामध्ये तुमचे मुद्दे गाजले? विजन काय होतं तुमचं? कुठल्या मूलभूत समस्या वगैरे होत्या? या प्रभागात 2 मुख्य समस्या आहेत. इतर काही समस्या आहेत, पण 2 मुख्य समस्या या भागातील वाहतूक कोंडी. या वाहतूक कोंडीवरती येणाऱ्या काळामध्ये स्मार्ट ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून मी नक्कीच चांगलं नियोजन करून दाखवेल. तसेच तुम्ही पाहिलं असेल की या भागात पाणी टंचाई हा एक मुख्य प्रश्न समोर येतो आहे. 2017 नंतर, मी परत रिपीट सांगतो, 2017 नंतर दिवसाआड पाणी चालू झालं. आमचे नेते माननीय श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष ज्यावेळी पिंपरी चिंचवडची सत्ता त्यांच्या हातात होती, तर हा प्रश्न त्यांनी योग्य नियोजनाने मॅनेजमेंट करून व्यवस्थित हाताळला होता. आज दुर्दैवाने हे हाताळताना कोणी दिसत नाही. आणि मला नक्की खात्री आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सर्व पिंपरी चिंचवडकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी उभे राहणार आहे. आणि येणाऱ्या काळात माननीय श्री अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून, माननीय श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही लवकरच नागरिकांसाठी सोडवलेला असेल याची मी तुम्हाला खात्रीने सांगतो. नक्कीच आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 28 मधली ही लढत काटेकी टक्कर, परंतु 16 तारखेला निकालानंतर या ठिकाणी नक्की कोणत्या काट्यांची सत्ता येणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.